भगवान श्रीकृष्णाविषयी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मौलाना जर्जिस अन्सारी यांच्या विरोधात एफ.आय.आर. दाखल झाली असून अटकेची मागणी जोर धरत आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलं आणि या प्रकरणावर एवढा वाद का निर्माण झाला, पाहूया रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहतात भागवत पांचाळ टॉक्स. उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी असलेली विवादित इस्लामिक वक्ता मौलाना जर्जिस अन्सारी यांच्या एका आक्षेपार्ह भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण देशात, विशेषतः उत्तर प्रदेशात संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी हिंदूंचे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमद भगवद्गीता याविषयी अत्यंत वादग्रस्त आणि धार्मिक भावना दुखवणारे दावे केले आहेत. या वक्तव्याविरोधात विविध हिंदू संघटना आणि संतांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या असून त्यांच्या तातडीच्या अटकेची मागणी केली आहे. हा वाद मौलाना जर्जिस अन्सारी यांनी झारखंडमध्ये 23 जून रोजी आयोजित एका धार्मिक सभेदरम्यान केलेल्या भाषणामुळे सुरू झाला. या सभेचा व्हिडिओ समाज माध्यमावर पुन्हा वेगाने व्हायरल झाला असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या भाषणामध्ये अन्सारी यांनी हिंदू आणि मुस्लिम समुदायामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे अनेक दावे केले. मौलाना जर्जिस अन्सारी यांनी आपल्या वक्तव्यात प्रामुख्याने पुढील आक्षेपार्ह दावे केले होते. भगवान श्रीकृष्ण हे जन्माने आणि धर्माने मुस्लिम होते आणि ते दिवसातून 5 वेळा नमाज पठण करत असत. केवळ भगवान श्रीकृष्णच नव्हे तर भगवान श्रीराम यांनी याच दीनचा म्हणजेच इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. इस्लाम हा केवळ मुस्लिमांचा नसून तो एक जागतिक धर्म आहे, ज्याची शिकवण राम आणि कृष्ण यांनी दिली होती. जर हिंदूंनी त्याचे स्वतःचे धर्मग्रंथ काळजीपूर्वक वाचले तर ते इस्लामच्या प्रेमात पडतील आणि इस्लामचा स्वीकार करतील, असा अजब दावाही त्यांनी केला. हा अजब दावा सिद्ध करण्यासाठी त्यांनी हिंदूंचा अत्यंत पवित्र ग्रंथ असलेल्या श्रीमद भगवद्गीतेतील एका श्लोकाचा आधार घेतला आणि त्याची अत्यंत सोयीस्कर व चुकीची व्याख्या लोकांसमोर मांडली. योगी युजित सतत मामात्मम रहसी स्थित्यम एकाकी यत चित्तात्मा निराशी परिग्रहम. अन्सारी यांनी या श्लोकाचा असा विपर्यास केला की यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला केवळ उभे राहून पूजा न करता संपूर्ण शरीराचा योग करून पठणासारखी शारीरिक हालचाल करून देवाची आराधना करण्याचा सल्ला देत आहेत. परंतु मूळ संस्कृत भाषेतील ग्रंथानुसार आणि जगभरातील प्रस्थापित आध्यात्मिक विद्वानानुसार या श्लोकाचा अर्थ अत्यंत पवित्र आणि भिन्न आहे. याचा मूळ अर्थ साधकाने किंवा योग्याने एकांतात राहून मन आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवून भौतिक मोहापासून मुक्त होत ध्यान साधना करावी असा आहे. धार्मिक विद्वानांच्या मते या श्लोकात योगी म्हणजे बाह्य विधी करणारा नव्हे तर अंतःकरणाची शुद्धी करणारा आध्यात्मिक साधक अभिप्रेत आहे. रहसी स्थित्यम म्हणजे एकांत जागी बसून ध्यान करणे, ज्याचा नमाजशी किंवा कोणत्याही इतर बाह्य आराधनेशी कोणताही संबंध जोडणे मूर्खपणाचे ठरते. मौलाना जर्जिस अन्सारी यांच्या या वादग्रस्त भाषणामुळे संपूर्ण हिंदू समाज, संत संघटना आणि राजकीय क्षेत्रात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते विनोद बन्सल यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध करताना सांगितले की ही घटना एका मोठ्या आणि जाणीवपूर्वक आखलेल्या कट कारस्थानाचा भाग आहे. त्यांनी यापूर्वी दिल्लीतील एका सभेत मौलाना अरशद मदनी यांनी भगवान शिवाविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची आठवण करून दिली आणि सातत्याने हिंदू श्रद्धास्थानांना लक्ष्य करून हिंदू जनमानसाला भडकवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. तपस्वी छावनी अयोध्या येथील पीठाधीश्वर जगद्गुरू परमहंस आचार्य यांनी मौलानांचं वक्तव्य पूर्णपणे तथ्यहीन, अमानवीय आणि देशातील शांतता बिघडवणारे असल्याचे म्हटले आहे. भगवान श्रीकृष्ण हे साक्षात परमेश्वर होते आणि नमाज ही संकल्पना सनातन विरोधी असल्याचे सांगत त्यांनी अन्सारी यांच्या वक्तव्याचा संबंध देशात छुपेपणाने सुरू असलेल्या गजवाये हिंदच्या मानसिकतेशी जोडला आहे. या वादाचे पडिसा एवढ्या तीव्रतेने उमटले की अयोध्या आणि वृंदावन येथील काही संतांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. अयोध्या येथील महंत विष्णुदास यांनी मौलानाची जीभ छाटणाऱ्याला 1,00,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले, तर महामंडलेश्वर बालकदास यांनी कठोर कारवाईची मागणी करत मौलानांचे डोळे फोडणाऱ्याला 70,00,000 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली, ज्यामुळे या प्रकरणातील सामाजिक तणाव शिगेला पोहोचला. या वादामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळातही आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. विशेषतः समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या मौनावर विरोधी पक्ष आणि हिंदू संघटनांनी कडाडून टीका केली आहे. यादव हे स्वतःला यदुवंशी, श्रीकृष्णाचे वंशज म्हणून घेतात
मात्र श्रीकृष्णाचा असा जाहीर अपमान होत असतानाही ते केवळ मुस्लिम मतांच्या राजकारणामुळे शांत बसले आहेत, असा गंभीर आरोप टीकाकारांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात बहुसंख्याकांच्या धार्मिक भावना दुखावून राजकीय ध्रुवीकरण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे मत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी नोंदवले आहे. महत्वाची बाब म्हणजे मौलाना जर्जिस अन्सारी यांच्या या विधानाला केवळ हिंदू समाज किंवा संतांकडूनच नव्हे तर खुद्द मुस्लिम विद्वानांकडूनही तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. अनेक इस्लामिक अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे की अन्सारी यांचे हे विधान पूर्णपणे निराधार असून कुराण, शरीयत किंवा कोणत्याही अधिकृत इस्लामिक ग्रंथात भगवान श्रीकृष्ण हे मुस्लिम असल्याचा किंवा त्यांनी नमाज पठण केल्याचा कोणताही उल्लेख नाही. अशा प्रकारची वक्तव्ये ही केवळ स्वतःची वैयक्तिक दुकानदारी चालवण्यासाठी आणि समाजात फूट पाडण्यासाठी केली जातात, अशी टीकाही इतर मुस्लिम वक्त्यांनी केली. हा वाद चिघळल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीने कायदेशीर पावले उचलली आहेत. अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी, नितीन चतुर्वेदी, सुमित कश्यप आणि मनु यांनी लखनौ येथील हजरतगंज पोलीस ठाण्यात जाऊन मौलाना जर्जिस अन्सारी यांच्या विरोधात औपचारिक तक्रार दाखल केली आहे. हजरतगंजचे सहाय्यक पोलीस आयुक्त रजनीश वर्मा यांनी पोलीस निरीक्षक विक्रम सिंग तक्रारीची दखल घेत व्हायरल व्हिडिओची तांत्रिक तपासणी केली. प्राथमिक चौकशीत आरोप तथ्यपूर्ण आढळल्याने मौलाना यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली.